सर, आपण पाहिलं काल जे मॅन्युअल साकीनाक्यामध्ये जे मॅन्युअलमध्ये पडून मृत्यू पावला एक व्यक्ती, पण त्याची पूर्णपणे जबाबदारी कोणाची? याची पूर्णपणे जबाबदारी मुंबई महापालिकामध्ये बसलेले महापौर आणि उपमहापौरची आहे. त्यांनी ह्याच्या अगोदर पावसाच्या अगोदर फिरून व्हिडिओ काढून फोटो काढून मुंबईची जनताला आश्वासन दिले होते की आम्ही मुंबईची नाला सफाई बरोबर केली आहे. हे मुंबईची सफाई नाही झाली. मुंबईकरांचा जे टॅक्स होता, जे पैसा जो महापालिकाची तिजोरी होता, त्यांची सफाई झालेली आहे. सगळा पैसा जे खड्ड्यात गेलेले आहेत, गटरात गेलेले आहेत. आणि एक 2 व्यक्ती, एक मुलं आणि एक सिनियर सिटीजनची जे चेंबूरमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यांना सरकारने 25 लाख रुपयाचा कॉम्पेन्सेशन दिले पाहिजे. आणि यापूर्व असं घटनाला कसं आपण रोख लावू शकतात, त्यांच्यावर तातडीने काम करायची गरज आहे. सर, पण एवढं मॅन्युअलमध्ये कालचीच ही घटना आहे, पण आज पुन्हा नवी मुंबईमध्ये ते मॅन्युअल उघडेच दिसत आहेत. काही आज पण मुंबईमध्ये मॅन्युअल उघडे आहेत, नवी मुंबईमध्ये उघडे आहेत, ठाणा भिवंडीमध्ये उघडे आहेत. महाराष्ट्र शासनाने तातडीने एक बैठक बोलावली पाहिजे. त्याच्यामध्ये मुंबई आणि MMR रिजनच्या सगळं कमिशनरना बोलवून त्यांना ताकीद दिले पाहिजे की असं चालणार नाही, हे कारोबार जे तुम्ही करत आहे बरोबर नाहीत. आणि त्याच्यावर येणाऱ्या दिवसामध्ये पाऊसमध्ये हे घटना वारंवार होऊ नये त्याच्याबद्दल त्यांनी एक प्रोग्राम केले पाहिजे. सत्ताधारी पक्ष असं वक्तव्य करतो की जी कालची साकीनाक्यामधली घटना घडली ती घातपात आहे, तो अपघात नाही आहे. ते अपघातच आहेत. ते 100% अपघात आहे. ते ॲक्सिडेंट नाहीत. ते 101% कामची चुकीमुळे, बरोबर व्यवस्था नाही केल्यामुळे, जे करायला पाहिजे तर नाही झाल्यामुळे हे दोघे जे मृत्यू आहे ह्याच्यासाठी झालेले आहेत की हे निग्लिजन्स आहेत. आणि निग्लिजन्समध्ये डेथ झाले तर केस रजिस्टर झाले पाहिजे, FIR रजिस्टर झालं पाहिजे आणि 25 लाख रुपये कॉम्पन्सेशन दिले पाहिजे. पण हे होऊ नये म्हणून काय सरकार जबाबदारी घेणार? नक्की घेण्याची गरज आहे. नक्की सरकारची घेण्याची गरज आहे. आज सकाळी मी अधिवेशन चालू असताना हाऊसमध्ये सांगितलेलं आहे की असं इन्सिडेंट वारंवार होऊ नये, त्याच्यासाठी सरकारने तुरंत कारवाई केली पाहिजे.